नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी आणखी एक घटना समोर आली आहे। भर रस्त्यात एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली। नंदनवन परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ असलेल्या देशी दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व्यक्ती या परिसरातून जात असताना दोन आरोपींनी त्यांना अडविलेत। आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पीडितीला धमकावलेत। यानंतर आरोपींनी त्यांच्यासोबत मारहाण केली आणि जवळ असलेले 1170 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले। या घटनेनंतर पीडित व्यक्तीने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोनू उर्फ राजू पाठक यांचा समावेश असून दुसऱ्या आरोपीची माहिती पोलिसांकडून तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी जबरी चोरी, मारहाण आणि शस्त्राचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। देशी दारूचे दुकान कुंभारटोली हिमालय याच्या समोर अन्नपूर्णा माता मंदिराजवळ दोन आरोपी यांनी फिर्यादी यास दारूसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून चाकूने धाक दाखवून तसेच थापडबुक्याने व चाकूच्या मुठीने मारहाण करून त्याच्या खिशात असलेले 1170 रुपये त्यांनी जबरीने काढून घेतले होते। तर त्या सदर अनुषंगाने आपले पोलीस स्टेशन नंदनवन येथील डीबी पथक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीचा शोधकामी रवाना झाले आणि त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये सोनू उर्फ राजू पाठक वय 45 वर्ष राहणार जुना बगडगंज नंदनवन व आकाश संजय कोहळे राहणार कुंभारटोली नंदनवन असे यांना ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेला जो मुद्देमाल आहे जबरी चोरीमध्ये 1100 रुपये असा जप्त करण्यात आलेला आहे। आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक 1 सोनू राजू पाठक जो आहे तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे पोलीस स्टेशन नंदनवनच्या हद्दीमधला। तरी सदर गुन्ह्यामध्ये अधिक तपास करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। नंदनवन परिसरातील या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सुदैवाने पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत।